आदरणीय लालासाहेब जाधव लिखित परका या आत्मकथनाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं ते महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत आणि सुप्रसिद्ध लेखक आदरणीय श्रीपालजी सबनीस सर, ज्यांचं उपरा नावाचं आत्मचरित्र जेव्हा मराठी साहित्यामध्ये प्रकाशित झालं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये मोठं वादळ निर्माण झालं, समीक्षकांनी नाकं सुद्धा मुरडली की अशा प्रकारचं साहित्य असतं का. पण गाव कुसाबाहेरील सुद्धा माणसांचं जीवन, त्यांच्या वेदना यातना मराठी साहित्यामध्ये ज्यांनी अगदी प्रखरपणे मांडले ते आपले सर्वांचे श्रद्धास्थान पद्मश्री लक्ष्मणजी माने, आमदार यशवंत माने, आमदार नरेंद्र पवार, आदरणीय सुरेशजी खोपडे, आदरणीय डॉक्टर अनंतराव कडसे, सुनील वारे, सुदेश हिंगलाजपूरकर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर रसिको. लालासाहेब जाधव यांचं परका हे आत्मचरित्र वाचताना मला एकूण मराठी साहित्यामधली आत्मकथनाची सगळी परंपरा आठवली की मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे सारखा एक मातंग समाजातील लेखकाने पहिल्यांदा गाव कुसाबाहेरील वेदना, गाव कुसाबाहेर असलेल्या माणसांचं दुःख आपल्या साहित्यामध्ये मांडलं. आणि असं म्हटलं जातं की अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलवला. मराठी साहित्य हे प्रस्थापितांच्या अवतीभोवती फिरत होतं. गाव कुसाबाहेर राहणारे जे गरीब लोक असतील, दलित असतील, अस्पृश्य असतील, कैकाडी समाज असतील, या लोकांचं जगणं कधी साहित्यामध्ये आलंच नव्हतं. पण जेव्हा बलूत आलं, लक्ष्मण माने साहेबांचं उपरा आलं, उचल्या आलं, अक्कर मासे आलं, असे अनेक प्रकारचे आत्मकथनं जेव्हा मराठी साहित्यामध्ये आली, सुरुवातीला समीक्षकांनी ह्या आत्मकथनाकडे दुर्लक्ष केलं. माने साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी सुरुवातीला काय भोगलं असेल आणि समीक्षकांनी असा प्रश्न उपस्थित केला की असं का साहित्य असतं का. या साहित्यामध्ये, या पुस्तकामध्ये प्रमाण भाषा नाही, पण लेखन करताना जेव्हा हा लेखक आपली सगळी भूमिका मांडतो, आपलं जगणं जेव्हा जो मांडतो, तेव्हा ह्या लोकांनी आपल्या स्वतःच्या बोली भाषेमध्ये, आपल्या रोजच्या भाषेमध्ये ही पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकाला नंतर वाचकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला. आपण जर उपराचा विचार केला तर ह्या पुस्तकाच्या कदाचित लाखो पुस्तकं सर विकले गेले असतील. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगातल्या अनेक भाषेमध्ये उपरा अनुवादित झालं आणि त्या परंपरेतलं मला एक चांगलं आत्मकथन परका हे आज वाटतंय. आज उपरानंतर किंवा उचल्यानंतर किंवा अक्कर मासीनंतर एका माणसाने अगदी प्रामाणिकपणे, लालासाहेब जाधव साहेबांनी हे आत्मकथन, मी त्यांच्याशी जेव्हा गप्पा करत होतो किंवा हे सगळं आत्मकथन जेव्हा मी वाचलं तेव्हा बऱ्याचदा लोक आपल्या आयुष्यामधल्या बरेच प्रसंग खरे सांगत नाहीत आणि बऱ्याचदा लोकांना स्वतःचं दुःख, स्वतःचं दारिद्र्य सांगण्याचा हव्यास नसतो, लोक ते टाळतात. पण लालासाहेब जाधवांनी आपल्या बालपणामध्ये, आपले शिक्षण घेताना जे काही दुःख भोगलं, आपला कैकाडी समाज कसा निरक्षर होता, अशिक्षित होता आणि समाजाच्या माथी कशी अंधश्रद्धा होती आणि घरामधलं दारिद्र्य होतं, घरामध्ये पोटभर अन्न सुद्धा मिळत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये लालासाहेब जाधव संघर्ष करतात. आपले अंध पिताजी आपल्या मुलांपुढे आदर्श ठेवतात की आपला पारंपरिक व्यवसाय न करता तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला इथं खरं वाटतं की जो शिक्षण घेईल ते वाघिणीचं दूध आहे, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि लालासाहेब जाधवांनी त्या आत्मकथनामध्ये लिहून ठेवलंय की आमच्या हातात आमच्या आई वडिलांनी तो विळा तर दिलाच, पण त्यासोबत पाटी दिली, पेन्सिल दिली. जर आमच्या आई वडिलांनी आम्हाला पाटी आणि पेन्सिलचा आग्रह धरला नसता तर कदाचित मी सुद्धा कुठेतरी मोरगावच्या आजूबाजूला आज गाढवं डुकरं चारत फिरलो असतो. म्हणजे शिक्षणामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन होतं, शिक्षणामुळे एक कुटुंब कसं पुढे येतं. आणि लालासाहेब जाधवांनी सगळा संघर्ष सहन केला आणि मुळात त्यांच्यामध्ये जिद्द होती. तुम्ही हे आत्मकथन जेव्हा वाचाल
तेव्हा लक्षात येईल. मी त्यांना एक प्रश्न विचारला, साहेब तुम्ही सरकारी नोकरीमध्ये 36 वर्ष नोकरी केली आणि रिटायरमेंट नंतर असं पुस्तक तुम्हाला का लिहावंसं वाटलं? त्यांनी सुंदरपणे उत्तर दिलं की आजही कैकाडी समाजातले आमचे तरुण मंडळी कुठेतरी भरकटलेल्या अवस्थेत, काहींना शिक्षण नकोय, काहीतरी आपल्या पारंपरिक व्यवसायामध्ये अडकलेले आहेत. या समाजाला कुठेतरी प्रेरणा मिळावी. एखादा माणूस किती दारिद्र्याच्या खिंडीतून बाहेर येऊ शकतो. तुमच्याकडे जर जिद्द असेल, तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल, तर तुमची जात बाजूला राहते आणि तुम्ही तुमच्या कौशल्यातून, तुमच्या स्किलने तुम्ही किती मोठं होऊ शकतात. मला माझ्या समाजातील तरुणापुढे आदर्श उभा करायचा आहे की आपण कुठेतरी आता पारंपरिक याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्या जातीचा न्यूनगंड बाजूला ठेवला पाहिजे आणि कुठेतरी एक माणूस म्हणून एक संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा उपयोग करून आम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःला पुढे नेलं पाहिजे. आणि मला निश्चित अशी खात्री आहे की जो परका वाचेल त्याचा मनातला सर न्यूनगंड निश्चित दूर होईल. या पुस्तकावर पुस्तक आल्यानंतर सर मला निश्चित अशी खात्री आहे की मराठी साहित्यामध्ये परकाचं सर अतिशय आपुलकीने स्वागत होईल. जरी त्या पुस्तकाचं नाव परका असलं तरी मराठी साहित्यामध्ये आपुलकीने ह्या पुस्तकाचं स्वागत होईल. कारण या पुस्तकाचं मूल्यच असं आहे की शेवटी जगण्यातला संघर्ष प्रत्येकाला अटळ आहे, पण या संघर्षातून सुद्धा माणसाला मात करता येते. या संघर्षातून सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. हे लालासाहेब जाधव यांनी पुस्तकातून दिले. हे सगळं पुस्तक वाचताना अनेक प्रसंग त्यांनी दिलेत. बालपणातले प्रसंग असतील. एकदा एका व्यक्तीने त्यांच्या शेतामध्ये काहीतरी ते खोप कापत असताना त्यांनी त्यांच्या आईवरती हात उगारला, पण आईने आपला तो विळा सोडला नाही. तो प्रसंग वाचताना सर वाचकाच्या अंगावर असे शहारे उभे राहतात की किती जातीयता त्या काळामध्ये होती. आणि सर मला शेवटी असं सांगावंसं वाटतंय की देशाला 75 वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मागच्या वर्षी आम्ही साजरा केला, पण आजही सर कुठेतरी जात नावाची गोष्ट माणसाच्या मनामध्ये अशी टोकदार बनत चालली आहे. जितकी जात टोकदार बनत जाईल तेवढी लोकशाही धोक्यात येईल, तेवढं स्वातंत्र्य धोक्यात येईल. आज मानवता टोकदार झाली पाहिजे, माणुसकी सर्वांच्या हृदयामध्ये आली पाहिजे. जातीचं कुठेतरी जाती धर्मापासून जातीच्या ह्या सगळ्या विषारी चक्रव्यूहातून आता समाजाने बाहेर आलं पाहिजे. ही भूमिका सुद्धा लालासाहेब जाधव यांनी पुस्तकातून मांडली की किती वर्ष आम्ही जात धर्म पाळायचा, शेवटी माणुसकी आणि माणूस हाच खरा धर्म आहे आणि निसर्ग हाच शेवटी अंतिम धर्म आहे. ही भूमिका सुद्धा या पुस्तकातून त्यांनी मांडली. एक लेखक म्हणून, एक अभ्यासक म्हणून मला हे पुस्तक निश्चितपणे आवडलंय. मला अगदी 15 मिनिटं बोलावं सांगितलं होतं, पण अनेक वक्त्यांची भाषणं मला ऐकायची आहेत. सबनीस सर असतील, खोपडे सर असतील, माने सर असतील. मी एवढं सांगेन की त्यांनी परका हे शीर्षक का दिलं त्यांनी पुस्तकात लिहून ठेवलंय की मी माझ्या समाजासाठी खूप केलं, अनेकांना मदत केली, अनेकांनी माझा सन्मानही केला, पण अनेकांनी तिरस्कार देखील केला. अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली, पण काही मंडळी कृतज्ञ सुद्धा झाली. आणि शेवटी त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपण एवढं करून सुद्धा लोक आपल्याला आपलेपण का देत नाही. कुठेतरी परकेपणा त्यांना जाणवला आणि म्हणून त्यांनी या पुस्तकाला परका असा शब्द दिला. आणि ज्या ग्रंथाली प्रकाशनाने 49 वर्षामध्ये मराठी साहित्यामध्ये उत्तमातले उत्तम ग्रंथ दिले आणि सर्वात चांगली आत्मकथनं प्रकाशित करण्याचं भाग्य ग्रंथाली प्रकाशनाला मिळालं. आणि ग्रंथालीने सर पुस्तक प्रकाशित करणं हा लेखकाचा खऱ्या अर्थाने सन्मान असतो. तुम्ही भाग्यवान आहात की ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केलं. मी या पुस्तकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.